पुढची महत्त्वाची बातमी बघूया। भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर आता धंगेकरांनी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांना डिवचलंय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यामध्ये ट्विटर वॉर सध्या रंगलेला आहे। धंगेकर यांच्याकडून बन यांचा डोरेमॉन असा उल्लेख करण्यात आलाय। धंगेकर यांच्या टीकेला बन यांनी सुद्धा जशास तसं उत्तर दिलंय। मी डोरेमॉन तर तुम्ही बावळट नोबिता आहात असं बन म्हणाले। 12 पक्ष फिरून आलेले रवींद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये धिंगाणा घालण्याचं काम करतायत। आज त्यांनी माझ्यावर एका कार्टूनचं नाव घेऊन टीका केली आहे। डोरेमॉन म्हणून मला हिणवण्याचा प्रयत्न केला, परंतु डोरेमॉन म्हणणाऱ्या रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणून मी हिणवू शकतो, परंतु डॉबरमॅन म्हणण्याची आमची संस्कृती नाही। मी रवींद्र धंगेकरांना डॉबरमॅन म्हणणार नाही। त्याच कार्टून सिरीजमध्ये नोबिता नावाचं एक कार्टून आहे, ते बावळट आहे। हे बावळट कार्टून म्हणजे रवींद्र धंगेकर आहे असा माझा आरोप आहे। नाही ना, आता जे आहे जरा बोलतायत काही लोक, पण त्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी उत्तर देईल। माझं त्याच्यावर आता ट्विट होईल जरा उद्या। नाही ना, आता काय, आता मी काय नाही काही लोकांशी बोलत नाही, कारण त्यांची जरा उंची जरा बघावं लागेल मला। प्रत्येक वेळी हे सांगितलं की युतीमधल्या कुठल्या नेत्यावर आक्षेपार्ह बोलायचं नाही, मी बोलतच नाही। आणि 2 दिवसापूर्वी जैन समाजाची जी जागा दिली आणि ही सगळं यश मी तर म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना द्यायला पाहिजे, कारण त्यांनी ज्या वेळेला माझ्याशी चर्चा केल्यानंतर 2 तासामध्ये रवींद्र मी हा तोडगा काढून देतो आणि लगेच रात्री हा मेसेज बिल्डरकडनं आला आणि तो मार्ग त्या जैन मंदिराला ती जागा मिळून सुकर झाला। तर इकडे पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढील सुनावणी ही 30 तारखेला पार पडणार आहे। गोखले बिल्डर आणि ट्रस्टच्या वतीने व्यवहार रद्द करण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केलं जाणार आहे। प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मदाय आयुक्त निकाल देणार आहे। पुढे जाऊया। आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचं पप्पू असल्यासारखं प्रदर्शन करू नये, त्यांनी राहुल गांधी बनू नये असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवरती निशाणा साधलाय। शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरेंनी मतदार यादीतील घोळ पुराव्यासह दाखवला होता। त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेनंतर राजकारण तापण्याची शक्यता आहे। राज्याचं राजकारण चांगलंच तापलेलं बघायला मिळत आहे। आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती, कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत। मी काही त्यांनाच म्हणतही नाही, पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खुदा पहाड और चूहा भी नहीं निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत। त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका। तर मुंबईत अॅनाकोंडा येऊन गेला, त्या अॅनाकोंडाला मुंबई गिळायची अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शहांवरती टीका केली। मुंबईत अमित शहांच्या हस्ते भाजपाच्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं। या संदर्भात बोलताना ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे। तर उद्धव ठाकरे हे घरात बसलेला अजगर असल्याचं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी पलटवार केलाय। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे। अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही। हे स्वतःच अजगर आहे। यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं। आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात। त्यांनाही माहीत आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही। जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री, स्वतःचा मुलगा मंत्री, याच्यापेक्षा काही जास्त नाही केलाय।
आरशात बघा म्हणा वाजगर कोणते कळेल चला. आरशात बघा म्हणा वाजगर कोणते कळेल चला. आरशात बघा म्हणा वाजगर कोणते कळेल चला. घाबरलेल्या अवस्थेमधला हा पराभूतांचा मेळावा होता आणि त्याच्यापेक्षा वर्णन करता येणार नाही. भारतीय जनता पार्टी आपला स्तर पातळी सोडून कधी बोलत नाही. आमची ती प्रथा परंपरा संस्कृती नव्हे, महाराष्ट्राची सुद्धा ही प्रथा परंपरा नव्हे. पण ज्यांना त्याच भाषेत कळत असेल तर उद्धवजी कोणाला तरी अॅनाकोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं? आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतलीत, आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी. मग राज्यामध्ये आमच्या जीवावर आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात, आयत्या बिळावर नागोबा. उद्धव ठाकरे बसम्या रोग झालेला अॅनाकोंडा आहे. 25 वर्षांपासून मुंबईला अॅनाकोंडाचा विळखा रुग्णांची खिचडी भूखंड गिळले असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय. त्याचबरोबर ठाकरेंच्या काळात मुंबईची दयनीय अवस्था झाली असं म्हणत शिंदेंनी टोला लगावलाय. एनाकोंडा का एक विशेषता ये है कि इनका ये एनाकोंडा को पेट ही नहीं भरता है. इन्होंने मुंबई की तिजोरी को निगल गए, मुंबई निगल गए, कई भूखंड निगल गए, पेशेंट के खिचड़ी निगल गए, डेड बॉडी बैग में पैसे खाए, डामर में पैसे खाए. यहाँ पर मिट्टी रिवर के जो कचरा है वो भी निगल गए. आखिर इनका पेट ही नहीं भरता है. ऐसा ही एनाकोंडा है.